तुम्हा सर्वांना वेळ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे याला गावरान भाषेमध्ये येळवस असं म्हणतात. मुख्यतः कर्नाटकामधून आलेला हा सण आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागामध्ये हा पसरलेला सण. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः लातूरमध्ये, धाराशिव, सोलापूरचा काही भाग, नांदेडचा काही भाग अशा काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. आता येळवस म्हणजे नेमकी काय? तर त्या दिवशी शेतामध्ये जाऊन ही अशा प्रकारची एक कोप तयार केली जाते एका झाडाच्या खाली, जिथे तुमचं मुख्य पीक असतं त्या ठिकाणी ही कोप तयार केली जाते आणि तिथे लक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्या ठिकाणी भज्जी, रोडगे रोडगे म्हणजे पातळ भाकरी आणि भज्जी म्हणजे जवळपास 12-13 भाज्यांनी बनवलेली ही भाजी असते. आणि मुख्यतः हिवाळ्यामध्ये हा सण असल्यामुळे हिवाळ्यासाठी जो पोषक आहार असतो तर तो जसं की बाजरी ही उष्ण असते, तर त्यामुळे बाजरीचे उंडे, बाजरीच्या पातळ भाकरी, 12-13 प्रकारच्या भाज्यांनी बनवलेली भज्जी आणि हे सर्व पचवण्यासाठी केलेलं अंबिल. अंबिल म्हणजे काय? तर ताक असतं आणि त्या ताकामध्ये ताक ज्वारीच्या पिठामध्ये रात्रभर आंबवलेलं असतं, जेणेकरून हे जे काही एवढं आपण खातो ते पचवण्यासाठी ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. त्यानंतर खीर बनवलेली असते आणि खिरीमध्ये गुळाचा वापर केला असतो. गुळ हाही उष्ण असतो, त्यामुळे गुळाची खीर ही बनवलेली असते आणि हे सर्व आहार या दिवशी शेतामध्ये येऊन एक प्रकारचं वनभोजन आपण या ठिकाणी करतो. आणि लक्ष्मी म्हणजे मातीनी आपल्याला धनधान्य दिलेलं असतं, तर तिला धन्यवाद देण्यासाठीचा हा दिवस असतो आणि सर्व बळीराजा, तिचा परिवार आणि सर्व कुटुंब या दिवशी शेतामध्ये येतं आणि हा सण उत्साहाने साजरी करतं. धन्यवाद.